आज आहे 27 मे म्हणजेच कमला पद्मिनी एकादशी। पद्मिनी एकादशी ही अधिक मासातील पुरुषोत्तम मासातील कृष्ण पक्षातील अतिशय पुण्यदायी एकादशी मानली जाते। अधिक मास साधारणपणे सुमारे 3 वर्षांनी येतो, त्यामुळे ही एकादशी ही विशेष मानली जाते। श्रद्धेनुसार या दिवशी केलेले जप, व्रत, दान, नामस्मरण आणि भक्ती अधिक फलदायी मानले जातात। पद्मिनी एकादशीचे महत्त्व। श्री विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम प्रभूंची विशेष कृपा मिळावी या भावाने ही एकादशी केली जाते। मनशुद्धी, संयम, भक्ती आणि अंतर्मुखता वाढवणारी तिथी मानली जाते। पापक्षालन, समृद्धी, आध्यात्मिक उन्नती आणि घरातील मंगल भावासाठी श्रद्धेने उपवास, जप व सेवा केली जाते। अधिक मासातील असल्यामुळे नामस्मरण, पारायण, दान आणि विष्णू भक्ती यांना विशेष महत्त्व दिले जाते। पद्मिनी एकादशीला काय करावे? तुम्हाला उपवास असो किंवा नसो, तुम्ही ह्या गोष्टी करू शकता। 1. श्री विष्णू म्हणजे श्रीकृष्ण पूजन, तुळशीपत्र, फूल, दीप लावून श्री विष्णू, गोपालकृष्ण किंवा पुरुषोत्तम प्रभूचे पूजन करावे। 2. नामस्मरण व मंत्रजप 11, 21, 108 तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं किंवा शक्य तितक्या वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीकृष्ण शरणम मम किंवा विष्णू सहस्रनाम किंवा हरिनाम जाप, जो तुमचा आवडता मंत्र असेल तो तुम्ही म्हणू शकता। 3. पारायण, स्तोत्र पठण, विष्णू सहस्रनाम, भगवद्गीतेतील एखादा अध्याय, पुरुषोत्तम महात्म्य, कृष्णलीला किंवा भक्ती ग्रंथातील काही भाग। थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा दिवस संपूर्ण हा तुम्हाला जितका शक्य होईल तितका देवावर समर्पित करायचा आहे। देवाचे ग्रंथ वाचू शकतात, काही पुस्तकं वाचू शकतात किंवा तुम्ही फोनवर कोणते मंत्र लावून ते पण ऐकू शकतात। तुम्हाला जे शक्य होईल ते आजच्या दिवसात चांगलं करायचं आहे। आता येतो सर्वात महत्त्वाचा विषय, तो म्हणजे सात्विक उपास। तुम्हाला शक्य असेल तर श्रद्धेनुसार फलाहार, दूध, फळ, साबुदाणा, राजगिरा इत्यादी घेऊन संयम ठेवावा। आरोग्य पाहूनच व्रत करावे। तुम्हाला सवय असेल तर तुम्ही अतिशय म्हणजे निर्जल वगैरे राहून पण उपवास करू शकतात। 5. विशेष सेवा, सोपी पण भावपूर्ण 11 किंवा 21 दिव्यांचे दीपदान, तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा, गाय, पक्षी, गरजू व्यक्तींना अन्नदान, मंदिरात किंवा घरी हरिनाम जप, एक वेळ शांत बसून आजचा दिवस भक्ती आणि संयमाचा असा संकल्प करा। पद्मिनी एकादशीला विशेष काय करू शकता? 108 नामलेखन सेवा, वहीत श्रीकृष्ण श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय, जो काही मंत्र तुम्हाला आवडतो तो लिहिणे किंवा गोपालकृष्णांना लोणी, साखर, दूध अर्पण करून लहान बाळासारखा प्रेमभाव ठेवणे। एक गोष्ट लक्षात ठेवा, पद्मिनी एकादशीचे मुख्य सार उपवासापेक्षा भक्ती, सात्विकता, संयम, नामस्मरण आणि प्रेमभाव आहे। मोठी पूजा शक्य नसली तरी मनापासून केलेली छोटी सेवा देखील मंगल मानली जाते। रामकृष्ण हरी।